एक तर आहेत आप्पासाहेबांचा आयुष्याचे 61 वर्ष पूर्ण केले म्हणून त्यांचा वाढदिवसाचा सोहळा, आणि दुसरा त्याच प्रोग्राम मध्ये आदरणीय दिनेश भाऊ यांचा सत्कार सोहळा. बाबाच्या बाबतीत म्हणायचं ठरलं तर ते पोटापुरता बसा पाहिजे, नको पिकाया पोळी, देणाऱ्याचे हात हजारो, दुबळी माझी झोळी, अशी भावना घेऊन संबंध आयुष्य जनसेवेसाठी या व्यक्ती. मोठे बंधू आदरणीय अप्पाभाऊ पाटील यांच्या 61व्या वाढदिवसानिमित्त व त्याच औचित्य साधून मी आधी आत्ताच नगरपालिकेत नगराध्यक्ष म्हणून निवड झाली व आमचे सर्व सन्माननीय नगरसेवक यांचं पण त्यांनी स्वागत समारंभ ठेवला. त्या कार्यक्रमाला उपस्थित असलेले आदरणीय भाऊ, आदरणीय साहेब, आदरणीय शिवगिरी महाराज, विमलगिरीजी महाराज, काशीश्वर महाराज, विशालशेठ संजती, राजू भाऊ, पूनम भाऊ, आमचे सारंगराबा, नंदू भाऊ, आमच्याबरोबर आलेले सावंतसिंग राजपूत, आमच्याबरोबर आलेले जेवणशेठ ठाकरे, आमचे मित्र सचिन दानेपळकर, आमचे दुसरे बंधू काकासाहेब पाटील, पुष्कर, चैतन्य, सगळेच उपस्थित गावकरी, सर्वच कर्मचारी, आमचे छोटे विद्यार्थी, आमच्या दोन्ही बहिणी, सगळ्यात उपस्थित सगळ्यांचं खरंच मी मनापासून खूप खूप आभार मानतो. या प्रसंगी मी संत जनार्दन स्वामी यांना विनम्र असे अभिवादन करतो व आदरणीय रामकृष्ण बाबा यांना पण विनम्र असं अभिवादन करतो. भाऊसाहेब आता बोललेच का आयुष्यात राजकारणात जे काही आज आम्ही घडलो ते आदरणीय बाबांच्या आशीर्वादामुळे. आपल्याला दळगावकरांना सगळ्यांना माहिती आहे का आमचं काही राजकीय घराणं नव्हतं, पण आमचे वडील डॉक्टर साहेबांचे बाबाचे एकदम घरचे संबंध होते. मला चांगलं आठवतं जेव्हा 95ची पहिली निवडणूक आमचे सगळे मित्र कंपनी म्हणजे बाबाचे नावाने बसलेले इथे ते पाठीमागे लागले का तुला निवडणूक लढावी लागेल, तर घरी तर आम्ही विचारायची हिंमतच नव्हती. म्हणजे तर निवडणूक म्हणजे वडिलांसमोर आमची हिंमतच नव्हती. तर मला चांगलं आठवतं बाबासाहेब आम्ही दोघं चौघं बाबांकडे आलो घ्यायला निवडणूक उभं करायचंय. 95ची गोष्ट 30 वर्षाची. तर बाबा म्हणजे आता डॉक्टर साहेबांनी तयार आहे का, आणि ते वॉर्ड ज्या वॉर्डात मला उभं राहायचं होतं त्या वॉर्डात बाबांनी पहिलेच आपल्या सुभाषदादा कोठारींना शब्द दिला होता. म्हणजे ते उमेदवार होते, शहराध्यक्ष सरपंच होते काँग्रेसचे, पण एवढे घरचे संबंध असल्यामुळे त्या मला चांगलं आठवतं का 2 दिवसानंतर बाबा स्वतः तिथे आले पुढे वैजापूरला व वडिलांना सांगितलं का त्याची इच्छा आहे, त्याच्या मित्र कंपनीची इच्छा आहे, त्याला उभं करायचं. तर वडिलांनी सांगितलं आपल्याकडे क्षेत्र नाहीये, त्याला कशाला उभं करता. तर म्हणे तुम्ही चिंता करू नका, मी बघून घेईल सगळं. असं करून मला सुभाषदादा असल्यावर पण एक मुलासारखं त्यांनी सांगितलं. त्यावेळेस मला भाजपमध्ये जायला सांगितलं, पहिल्यांदा नगरसेवक झालो. एक अजून एक गोष्ट गावकऱ्यांना सांगणे खूप गरजेचं मी आज समजतो. तर त्यावेळेस त्यांनी दुसऱ्या दिवशी जेव्हा माझं भाजपमध्ये प्रवेश केला, तिकीट झालं, मला माझ्या मोठे बंधू डॉक्टर साहेबांना इथे बोलून घेतले व माझ्या मोठ्या बंधूंकडे पैसे दिले. तर डॉक्टर साहेबांना बरोबर आहे का पैसे दिले का डॉक्टर साहेबांना पैसे मागायचं नाही, त्यांचं क्षेत्र नाही. त्यावेळेस काही एवढे पैसे बिसे चालायचं नाही. पण हे भरपूर लोकांना माहित नाही, जळगावकरांना माहित नसेल, कोणाला माहित नसेल. त्यावेळेस बाबांनी त्यांच्या कोपरीतून पैसे काढून आमच्या मोठ्या बंधू तर त्यावेळेस कमवायचे, डॉक्टर होय गायनेकॉलॉजिस्टचे, तू पण पैसे खर्च करायचे नाही, तुमचे सगळे मेहनतीचे पैसे, या पैशात तू निवडणूक लढायची, असं म्हणून पैसे दिलेले. हे भरपूर लोकांना माहित नाही, पण या गोष्टीचा खुलासा करणं मी आज गरजेचं समजतो. म्हणजे एवढे उपकार या घराण्याचे आमच्या सगळ्यांवर आहे. आम्ही एकच घर समजतो. जेव्हा जेव्हा मी विधानसभा निवडणूक पण लढली, जळगावकरांनी 100% प्रत्येक निवडणुकीत, बाकी तालुक्यात काही पण हो, पण 3 वेळेस मला इथे लीडच राहिलेली. बरोबर आहे, 3 वेळेस इथे लीडच राहिलेली. आता पण या निवडणुकीत प्रत्येक जळगावकर ते स्वतः उमेदवार आहे असे ते प्रत्येक वॉर्डात फिरले, त्यांनी सगळे हे केलं, प्रत्येक त्या सोयीनी गेलं, त्यांनी लोकांना समजवलं.
आमच्या बँकेचे सगळे कर्मचारी पण जे आहे, आज जिल्हा बँकेचे सगळे कर्मचारी उपस्थित आहे, त्यांचं पण मनापासून आभार मानतो. स्वतः उमेदवार आहे असं समजून त्यांनी प्रत्येक घरात गेले, आजूबाजूला सांगितलं. सगळ्यांनी या निवडणुकीत सगळ्यांचीच खूप बोलायची, कारण की ही निवडणूक थोडी संकटाची होती. तालुक्याची सगळी परिस्थिती तुम्हाला माहिती आहे, पण एवढ्या जास्त मताधिक्यांनी निवडून दिलं त्याबद्दल मी तुमचे पण सगळ्यांचे खरंच मनापासून आभार मानतो. आप्पा भाऊचं आज 61वी आहे. आप्पा भाऊ जिल्हा बँकेत डायरेक्टर आहे, आपल्या महाराष्ट्र शिक्षण प्रसारक मंडळ डायरेक्टर आहे, अजून आता जिल्हा बँकेची निवडणूक आहे. मी त्यांना शुभेच्छा देऊ शकतो, बाकी तर काही बोलू शकत नाही. पण जेव्हा माझी कधी पण त्यांना गरज पडेल, मी त्यांच्या बरोबर लहान भावाप्रमाणे नेहमी आहे. कधी पण त्यांनी काही पण आदेश दिला तर त्यांच्या भावी आयुष्याकरता, आरोग्याकरता, जसं भाऊसाहेब बोलले तर बाकी तर सगळं देवाने दिलेच आहे, पण आरोग्य महत्वाचं आहे. आमच्या वहिनी असू द्या, आमचे काकाभाऊ असू द्या, छोट्या वहिनी असू द्या, यांना सगळे माई असू द्या, यांना सगळ्यांनाच या प्रसंगी चांगलं आरोग्य लाभो, सगळ्या मुलांना चांगलं आरोग्य लाभो असंच चरणदास स्वामी चरणी प्रार्थना करतो. परत एकदा माझ्यातर्फे व वैजापूर शहराच्या तर्फे, भारतीय जनता पार्टीतर्फे त्यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो व माझे 2 शब्द संपवतो. आजच्या जो सत्कार समारंभाच्या कार्यक्रमाला डॉक्टर दिनेश भाऊ वैजापूरचे नगराध्यक्ष निवडून आल्याबद्दल आणि त्यांच्याबरोबर असलेले सर्व नगरसेवक हा नगरसेवकाचा सत्कार आणि माझा वाढदिवसाचा सत्कार, आणि या सत्काराच्या निमित्तानं उपस्थित असलेले मुद्दा म्हणून असलेले सत्कारमूर्ती डॉक्टर दिनेश भाऊ, मुद्दाम उपस्थित असलेले बाळासाहेब संचेती, विशाल शेख संचेती, राजू सिंग राजपूत, श्रावण सिंग राजपूत, सारंग डिके, नंदू जाधव, ॲडव्होकेट सचिन दानेफळकर, भीमाप्पा साखरे, पूनम भाऊ, आणि आता जे येऊन गेले आपल्याकडे आपलं मार्गदर्शन केलं ते आमचे आदरणीय हरिभक्त पारांची हरी महाराज, विमलगिरी महाराज, शिवगिरी महाराज, आणि उपस्थित असलेले सर्व गावातील सर्व ग्रामस्थ बंधू आणि भगिनींना, खरं पाहिलं तर आजच्या हा जो कार्यक्रमाचं नियोजन करत असताना कोणत्या प्रकारचं, खरं पाहिलं तर आम्ही आतापर्यंत 61 वर्ष झाले कधी कोणता वाढदिवस आतापर्यंत कधी साजरा केला नाही. आमच्या वडिलांनी पण भावांनी पण कधीही वाढदिवस साजरा केला नाही. माझा या वाढदिवसाला नेहमी अशा प्रकारचा विरोध होत राहिला, पण आज अशी परिस्थिती तयार झाली की त्यांनी सगळ्याचा संगम अशा प्रकारे तयार केला. तर डॉक्टर दिनेश भाऊ आणि ते सर्व नगराध्यक्ष नगरपालिका सर्व ताब्यात आल्यानंतर त्यांचा पण गावाच्या वतीनं सत्कार करावा असं सगळ्यांचं मत या ठिकाणी गावात पडलं. म्हणून हा एक कार्यक्रम नवीन वर्षाचं पण सुरुवात झाली. आज तो एक कार्यक्रम, आज काल एकादश झाली, आज प्रदोष आहे, तर प्रदोषाचं पण अशा प्रकारचा हा कार्यक्रम, असा सगळ्याचा संगम करून गावातले मंडळी काय ऐकायला तयार नाही. ते म्हणजे आज आपल्याला कोणत्या परिस्थितीमध्ये हा कार्यक्रम घ्यायचा. माझा सक्त अशा प्रकारचा विरोध असतो की कारण वाढदिवस कधी आतापर्यंत आम्ही साजरा केला नाही, आमच्या कुटुंबाने कधी साजरा केला नाही, आणि या साजरा करत असताना खरं पाहिलं तर आनंद अशा प्रकारचा आपल्या सर्वांचं प्रेम, या प्रेमामुळे अशा प्रकार हा कार्यक्रम अशा प्रकारचा होतोय. साधू संतांचा आशीर्वाद या ठिकाणी लागतो. खरं पाहिलं तर आमचे दिनेश भाऊ, डॉक्टर दिनेश भाऊ, तर यांचा विचार केला आपण त्यांच्या वडिलापासून, म्हणजे डॉक्टर होते, डॉक्टर आणि बाबांचं तर फार प्रेमाचा संबंध, आमचे बंशी भाऊ होते त्यांच्या बाबांचा फार संबंध, ती जी पिढी होऊन गेली आणि त्या पिढीनं आम्हाला जे मार्गदर्शन केलं, त्याचे संस्कार आम्हाला मिळाले, आणि त्या संस्कारातून इथून पुढच्या काळामध्ये आम्ही अशा प्रकारचं सांभाळले आणि ठेवलं. ते बंशी भाऊचं त्यांचे संस्कार आमचे या ठिकाणी होतात. या ठिकाणी डॉक्टर साहेबांचा पण संस्कार, पल्लीजी डॉक्टर होते. म्हणजे अशा प्रकारचं सर्व कुटुंब आणि अशा प्रकारचं या ठिकाणी वाढवलं. म्हणून यांचे संस्कार आम्हाला मिळाल्यानंतर आम्ही हे पुढच्या पिढीमध्ये आम्ही ते सांभाळले, आणि हे सांभाळत असताना आम्हाला कोणती निवडणूक, जरी दिनेश भाऊची निवडणूक लागली किंवा आमची निवडणूक लागली, आम्हाला कार्यकर्त्याला सांगावं लागत नाही, आमच्या लोकांना सांगावं लागत नाही त्या 10 ठिकाणी दिनेश भाऊचं काम करावं. ते तर आम्हाला सांगतात की आपल्याला आपल्या कुटुंबातला माणसाचं आपल्याला निवडून द्यायचं आहे आणि अशा प्रकारचं काम करायचं. म्हणजे अशा प्रकारचे घरोबाचे संबंध अशा प्रकारे निर्माण झाले, आणि कोणाला अशा प्रकारची मात्र शंका नाही की ते आपल्या या सर्व नवीन पिढीला पण अशा प्रकारचं मार्गदर्शन या ठिकाणी होतं. म्हणून मनापासून आनंद होतो की खरं पाहिलं तर एक चांगलं संस्कारी कर्तृत्व आपल्या तालुक्यामध्ये
ते थोड्याफार मतांना त्यांना ठरवायला विधानसभेला आपल्याला 2-3 वेळेस झालं त्यांचं विधानसभेला पाठवायची थोडीशी त्या ठिकाणी ही झाली, पण तिची भरपाई म्हणून तिने नगरपालिकेच्या माध्यमातून अशा प्रकारचं ती केली आणि ते नगराध्यक्ष आणि चांगल्या मताधिकाने नगराध्यक्ष म्हणून आपण सर्वांनी निवडून दिला. खरं पाहिलं तर प्रत्यक्षात आम्ही नगरपालिकेमध्ये शहरामध्ये प्रत्यक्षात आम्ही गलोगली फिरलो नाही, पण आम्हाला जे काम करायचं होतं, आम्ही कोणत्या पक्षात जरी नसलो तर आम्हाला जे काम करायचं होतं आमच्या कार्यकर्त्यांनी सर्वांनी प्रेमाचे जेव्हा होतं त्यांनी सर्वांनी अशा प्रकारचं काम केलं. म्हणून आपलं मनापासून या ठिकाणी आपले धन्यवाद आपल्याला मानलं पाहिजे, आपले आभार मानले पाहिजे. अनेक प्रकारच्या त्या संस्कारानंतर आदरणीय वैकुंठवासी रामकृष्ण बाबा यांच्या संस्था या ठिकाणी जे आम्हाला पुढच्या पिढीला आमच्या पाटील कुटुंबाला आम्हाला अशा प्रकारचं हे प्रेम या ठिकाणी आपलं सर्वांनी दिलं. खरं पाहिलं तर हा कार्यक्रम काय कोणत्याही प्रकारचं काही निमंत्रण न देता कोणत्याही प्रकारचं आम्ही निमंत्रण कोणाला दिलं नाही, कोणाला फोन केले नाही, काही नाही, काहीतरी व्हॉट्सअपवर पाठवलं का अशाच्या प्रकारचा कार्यक्रम तर आपण फार मोठ्या संख्येनं आपण सकाळपासून या कार्यक्रमाला येतात आणि आमचा सत्कार करतात. त्याबद्दल आपल्या मनापासून आपलं प्रेम नेहमी अशा प्रकारचं राहो. आमच्याकडून काही अशा प्रकारचं आपलं प्रेम, त्या प्रेमाला आम्ही नेहमी अशा प्रकारची आपली साथ देत आहो. हीच आम्हाला ईश्वरचरणी आम्हाला खरं पाहिलं तर आम्हाला हे महत्वाचं आहे. कारण शेवटी समाजामध्ये राहत असताना आम्ही कोणत्याही पक्षाचं असो, समाजकारण करत असताना आता आजकालचं समाजकारण आणि पूर्वीचं समाजकारण यामध्ये फार मोठा फरक झाला. आजकालचं राजकारण वेगळ्या दिशेने चाललेलं आहे आणि वेगळ्या दिशेने राजकारणामध्ये आमच्यासारखे स्वाभिमानी लोक हे या ठिकाणी टिकण्याच्या मार्ग नाही. म्हणून स्वाभिमानी राजकारणी अशा प्रकारचं राजकारण करत असताना आम्हाला पण वाटतं की आता थांबलं पाहिजे. आणि थांबत असताना शेवटी ह्या कलियुगामध्ये अनेक प्रकारचं खरं पाहिलं तर आपण पाहतो आता महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये एक कोणत्या प्रकारचं राजकारण चाललेलं आहे. अशा प्रकारचं राजकारण आपल्या स्वभावाला न पटण्यासारखं आहे आणि म्हणून ते एका दृष्टिकोनातून आपण विचार केला तर आपण आता कुठेतरी अशा प्रकारचं हे केलं पाहिजे. तर फार कमी लोक, पहिले निष्ठावान लोक, प्रेमाचे लोक हे पूर्वीच्या काळामध्ये होत होतं एवढं, पण आताच्या पिढीमध्ये आता अनेक प्रकारचं आता आपण पाहतो नगरपालिकेच्या निवडणुका आहे, अनेक प्रकारच्या निवडणुका आहे, कोणत्या प्रकारे कशा प्रकारचे होतात. म्हणून खरं पाहिलं एका ठिकाणी सांगलीच्या एका पराभूत उमेदवारांना अशा प्रकारचं केलं की तो त्यांना राष्ट्रपती आणि निवडणूक आयोगाला आणि पंतप्रधानाला पत्र दिले. त्या पत्रामध्ये सांगितलं की नगराध्यक्ष नगरसेवक जे निवडून द्यायचे हे टेंडर पद्धतीनं निवडून द्या. त्यांनी पत्र दिलं त्यांनी, कारण त्याची परिस्थिती येतो तो त्याला रात्रंदिवस 20-25 वर्ष सगळं सत्रांच्या उचल हे उचल सगळं काम करायचं, पक्षाचं काम करायचं, पण तो पराभूत झाला. शेवटी इमानदार होता, पराभूत झाला. पण अशा प्रकारचं जर अशी परिस्थिती निर्माण झाली तर टेंडर पद्धतीनं जर काढलं तर इथून पुढच्या काळामध्ये लोकशाहीला एक प्रकारचं अशा प्रकारचं हे होईल. म्हणून कोणतीही निवडणूक अशी गुपचूप जरी म्हणली तरी ती टेंडर प्रमाणेच होती आणि उलट जरी म्हणली तरी ती निवडणूक अशा प्रकारची होत असताना खरं एक शोकांतिक आहे की आजपर्यंत राजकारणामध्ये आणि लोकशाही टिकव. प्रत्येक माणूस आता खरं पाहिलं तर पैसे, आर्थिक बाजू, सगळ्या बाजू पैसे घेण्याचं ज्यावेळेस आपणच पैसे घेण्याचं बंद करू त्यावेळेस मग खरी लोकशाही आपल्याला अशा प्रकारचं होईल. देणारे देत असतात. बरं, असं प्रकारचं मतदान करत असताना मतदान प्रत्येकाच्या घरामध्ये जर त्याचे पैसे नाही घेतले तर तो आपल्याला मतदान करणार नाही. म्हणून प्रत्येकाचेच पैसे अशा प्रकारचे त्या ठिकाणी घेतात आणि निवडून आणि कोणाला मतदान देतात हे त्यांनाच अशा प्रकारचं माहिती. म्हणून ते असं एक दृष्टिकोनातून आपल्याला त्या प्रसंगी सांगायचं वाटतं. आपलं मनापासून आपलं सर्वांचं आपण आपल्या सर्वांनी प्रेमात आम्हाला अशा प्रकारचं सत्कार केला, आमचं सर्वांचं हे केलं त्याबद्दल आपल्या मनापासून सर्वांचं स्वागत या ठिकाणी करतो, आपले आभार मानतो. एक चांगलं आम्हाला अशा प्रकारचं खरं आयुष्य देत असताना आयुष्य हे चांगल्या प्रकारचं समाजासाठीच केलं पाहिजे, पण एक समाजकारण करत असताना समाजामध्ये पण काही अशा प्रकारचं एक करत असताना ते धार्मिक असो, सामाजिक असो, अनेक प्रकारच्या त्या क्षेत्रामध्ये ते काम करत असताना एक चांगल्या प्रकारचं आमची अशा प्रकारचे संस्कार आम्हाला मिळत जावं हीच परमेश्वराचा अशा प्रसंगी या ठिकाणी व्यक्त करतो. आणि आमचे हरिभक्त पारायण विमलगिरी महाराज यांना पण मनापासून त्यांना त्यांच्या आज पण वाढदिवस आहे त्यांचा आणि या वाढदिवसाचं पण यांना शुभेच्छा, मनापासून शुभेच्छा देतो. आणि सर्व आमचे नगराध्यक्ष, वैजापूर नगरीचे नगराध्यक्ष, नगरसेवक यांना मनापासून शुभेच्छा देतो. आणि इथून पुढे अशा प्रकारच्या आपल्या नगरपालिकेच्या माध्यमातून आपल्याला कशा प्रकारचं आपल्याला सर्व हे करता येईल, मदत करता येईल त्या ठिकाणी आपल्याला शुभेच्छा मनापासून देतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद.
बघितलं. या ठिकाणी सन्मान्य दिनेश भाऊ आणि बाळासाहेब संचेती केक कापावा.